कारण माझा स्वभाव असला एक घाव दोन तुकडे। साहेबांनी त्या दिवशी त्यांना विरोध केला। अख्खं कुटुंब पवारांचं आमच्या दादांच्या बरोबर होतं, पण पवार साहेबांनी त्यावेळेस विरोधी काम केलं। वसंतदादांचं सरकार पाडलं 78लाच। एवढ्या मोठ्या 125 कोटी तेव्हा जनता होती, त्याच्यात आपल्या देशातला जन्माला आलेली व्यक्ती पंतप्रधान नसावी असं कसं चालेल? की माझे काळेचे पांढरे झालेत, आता काळं दिसते, ती कलप लावलाय म्हणून पांढरं काळं दिसतंय। स्वर्गीय विलासराव देशमुख मला म्हणले की अजित कोण आता तुमचा मुख्यमंत्री होणार? आता वाटतंय की आता केले ते 2004ला केलं असतं तर लय बरं झालं असतं। म्हणलं ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी, मी केलं की गद्दारी? म्हणलं साहेब आपला शब्द आहे, आपण शब्दाचा लय पक्का आहे, त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही। आणि मला सांगितलं आता काय तुम्हाला करायचं ते करा, हे काय आपल्या बरोबर राहत नाही असं मला दिसतंय, पण दाराला फट ठेवा म्हणले, दार एकदम पॅक करू नका, फट ठेवा। बार म्हणलं फट ठेवतो। की त्याच्यात कोण कोण आमदार होते आता मी नावं सांगत नाही। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर। शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। मित्रांनो, बरेच जणांना प्रश्न आहे की अजित पवारने हा निर्णय का घेतला? इंदापूर आणि बारामती काय लांब नाही, आपला पूल ओलांडला की माझी बारामतीची हद्द सुरू होती आणि इकडे इंदापूरची हद्द सुरू होते। आपण सगळे परिवारातले आहोत, आपण सगळ्यांनी माझी कारकीर्द बघितलेली, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला 84 साली घोलप साहेबांच्या नेतृत्वाखाली जे भवानी माता पॅनल विठ्ठलराव आपण केलेलं होतं त्याच्यामध्ये डायरेक्टर केलेलं, त्या संदर्भामध्ये माझी सुरुवात राजकीय झाली। मी स्वप्नात देखील कधी समज की मी राजकारणामध्ये येईन, कारण माझा स्वभाव असला एक घाव दोन तुकडे। एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगायचं, नाही तर नाही म्हणून सांगायचं। मला खूप जणांनी सांगितलं तुम्ही काय राजकारणात येणार नाही, तोंडावर सांगता नाही म्हणून कसं काय जमेल? मी म्हणलं ठीक आहे बाबा, स्वभाव आहे, उगीच हेलपाटे घालायला आवडत नाही, परंतु मला लोकांनी प्रेम दिलं, पाठिंबा दिला। मगाशी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं ते घडलं। मी जरा त्यांच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा असल्यामुळं आमच्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या निवडणुका झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले, इथं मी सभा घेतल्या, त्यांनी सभा घेतल्या, सगळं काही तुम्ही पाहिलेलं आहे। परंतु आज आम्ही विकासाच्या करता एकत्र आलेलो आहे। मित्रांनो, मी पुन्हा सांगतो, ही भावकीची निवडणूक नाही। काही जण म्हणतात आयला ह्या वयात दादानी साहेबाला नको होतं सोडायला, अशी चर्चा पारावर बसतात। मित्रांनो, मी साहेबांना कधी सोडलं नाही। मी 84ला सुरुवात केली, अप्पासू काका हे बघत होते, आणि मी 87ला राजकारणामध्ये, आता रामभाऊ बलवण पण वारले, परंतु त्याच्याच वस्तीवर आम्ही बसलो होतो, तिथं म्हटलं की चला तरुणांना एकत्र येऊन बारामतीमध्ये कामाला सुरुवात करायची, आणि खरेदी विक्री संघात बसायला लागलो। तेव्हापासून 87 पासून 2000 आता 23 पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा। तुम्हाला संसर्कारांनो माहिती नाही, परंतु एकदा फार पूर्वी आम्ही लहान असताना मला आजी आजोबांनी सांगितलेलं होतं, आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं। स्वर्गीय वसंतदादा पवार हे आमचे सगळ्यात थोरले काका बाय इलेक्शनला उभे होते, त्यावेळेस पवार साहेब विद्यार्थी होते कॉलेजमध्ये। साहेबांनी त्या दिवशी त्यांना विरोध केला। अख्खं कुटुंब पवारांचं आमच्या दादांच्या बरोबर होतं, पण पवार साहेबांनी त्यावेळेस विरोधी काम केलं। ही सुरुवात आहे, हे काही नवी सुरुवात नाही आहे। आणि त्याच्यानंतर मग राजकीय समीकरणं बदलली, दुर्दैवाने दादांचं दुःखद निधन झालं आणि पवार साहेब 67ला उभे राहिले, परंतु 67ला पवार साहेबांनी संधी हे चव्हाण साहेबांनी दिली। प्रत्येकाला इथं बसणाऱ्याला कुणीला कुणी संधी दिलेली आहे। हर्षवर्धन पाटलांना घोलप साहेबांनी आणि भाऊंनी संधी दिली, तुम्ही त्यांना निवडून दिलं। त्याच्यामध्ये दत्ता मामाला पण कुणी संधी दिली हे तुम्हाला माहिती आहे। मलाही साहेबांनी संधी दिली, साहेबांनाही चव्हाण साहेबांनी संधी दिली। 72ला नंतर पुन्हा पवार साहेब राज्यमंत्री झाले, 75ला मंत्री झाले,
78ला वसंतदादांच्या बद्दल आता संजय भैया बोलले, एक शेतकऱ्यांचा लोकप्रिय नेता, सरकार चालू होतं म्हणजे कारभार करत होतो, त्याच्यामध्ये वसंतदादांचं सरकार पाडलं 78लाच. सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. आणि पुलोदला घेऊन म्हणजे जनता पक्षाला घेऊन सरकार बनवलं. त्यावेळेस पवार साहेबांनी चव्हाण साहेबांचं ऐकलं नाही, ज्यांनी संधी दिली त्यांचं ऐकलं नाही. 78 सालीच 80 साली निवडणुका झाल्या, इंदिराजींनी बरखास्त केलं. त्याच्यानंतर 80ला दादांचंच मंत्रिमंडळ आलं, त्याच्यानंतर मला वाटतं अंतुले साहेबांचं आलं. त्याच्यानंतर 85ला पुन्हा सरकार आलं नाही, पुन्हा त्या ठिकाणी पराभूत झालं. परत मग 86 डिसेंबरला आपल्याला सांगितलं की आता आपण समाजवादी काँग्रेस आय मध्ये विलीन करायची. औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगरला तो कार्यक्रम झाला. तो झाल्यानंतर त्यांना कदाचित राजूजींनी सांगितलं असेल मी काही दिवसांनी मुख्यमंत्री करेल. 88ला जुलैमध्ये मुख्यमंत्री झाले, 90 पर्यंत होते, 90ला निवडणुका झाल्या, परत मुख्यमंत्री झाले. 91ला तुम्ही मला खासदार निवडून दिलं. मला PV नरसिंहरावांनी सांगितलं विश्वासदर्शक ठराव झाल्यावर राजीनामा द्यायचा. म्हणलं राजीनामा काही विचार नाही, का द्यायचा, कसा द्यायचा, काही नाही. राजीनामा देऊन टाकला. पुन्हा मी इकडं आमदार म्हणून झालो, ते तिकडं खासदार म्हणून गेले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकदा म्हणजे कृषी मंत्री होते. त्याच्यानंतर 95 पुन्हा बॉम्बस्फोट झाला, पुन्हा राज्यामध्ये आले. 95ला पुन्हा सरकार गेलं, विरोधी पक्ष नेता भुजबळ साहेबांना केलं आणि साहेब दिल्लीला गेले. सगळी प्रचाराची यंत्रणा आपण बघत होतो, कुठं अडचण येऊन देत नव्हतो. सगळ्या जिल्हा परिषद, जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, सगळ्या संस्था कशा साहेबांच्या बरोबर राहतील, सगळे कारखाने साहेबांच्या बरोबर कसे राहतील, अपवाद नीरा भीमा आणि इंदापूर कारखाना, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला. परंतु मित्रांनो, त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही गोष्टी बदलल्या आणि त्याच्यातून साधारण 99ला एक असा मुद्दा काढला की सोनिया गांधी परदेशी आहे. ते जरी राजीव गांधींच्या पत्नी असल्या तर परदेशी आहे. एवढ्या मोठ्या 125 कोटी तेव्हा जनता होती, त्याच्यात आपल्या देशातला जन्माला आलेली व्यक्ती पंतप्रधान नसावी असं कसं चालेल. संगमा तारिक अनवर पवार साहेबांनी निर्णय घेतला, त्यांना पक्षातनं काढलं. 10 जून 1999ला स्थापना झाली राष्ट्रवादीची. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड आणि प्रफुल्ल पटेल सगळ्यांनी साथ दिली, आपण साथ दिली. त्यामध्ये आपण हे सगळं बघत असताना त्याच्या संदर्भामध्ये जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर, ऑक्टोबरला म्हणले जो परकीय मुद्दा काढला त्याला सोडून पुन्हा म्हणले आता काँग्रेस बरोबर जायचं. आम्ही बोलू पण शकायचो नाही, कारण ते दैवत होते, वडला समान होते. ते म्हणतील ते पूर्व दिशा. इतक्यादा मी ऐकत आलोय की माझे काळ्याचे पांढरे झालेत. आता काळं दिसते ती कलप लावलाय म्हणून काळं दिसतंय, पण खरं ते पांढरं आहे. या पद्धतीचं सगळं घडत होतं. मी साथ देत होतो, माझे सहकारी साथ देत होते. आपले भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सगळे आम्ही साथ देत होतो, कुठेही अंतर ठेवलं नाही. आणि हे सगळं होत असताना त्या संदर्भामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की त्याच्यानंतरच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 99ला सरकार बनवलं, 2004ला पुन्हा सरकार बनवलं. तेव्हा तर हर्षवर्धन पाटील साहेब, तुम्हाला आठवत असेल, राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते. स्वर्गीय विलासराव देशमुख मला म्हणले की अजित, कोण आता तुमचा मुख्यमंत्री होणार, भुजबळ साहेब होणार की RR पाटील होणार की तुम्ही होणार. मला मॅडमनी सांगितलं आपल्याला कुठलाही राईट राहिला नाही, मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल, उपमुख्यमंत्री आपला कोण करायचं ते आपण. स्वतः विलासरावजींनी स्वर्गीय त्यांनी मला सांगितलं. परंतु आम्हाला नंतर सांगितलं आपण मुख्यमंत्रीपद सोडून दिलं. 4 मंत्रिपद आणि 4 खाती जास्त घेतली, आपल्याला मुख्यमंत्रीपद नको. कठीण झालं, पण काय आता आदेश तेही आम्ही ऐकलं. कधी
त्या बाबतीमध्ये केलं नाही. आता वाटतंय की आता केलं ते 2004 ला केलं असतं तर लय बरं झालं असतं. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. पण आता काय करता, मागचं काढून काय उपयोग नाही. ते 2004 ला पुन्हा विलासराव झाले, 2009 ला पुन्हा अशोकराव झाले, 2014 ला थोडंसं आमचं पृथ्वीराज बाबाचं काही जमेना आणि त्याच्यामुळे काँग्रेस वेगळी लढली, राष्ट्रवादी वेगळी लढली, भाजप वेगळी लढली, शिवसेना वेगळी लढली. प्रत्येकाला आपला आपला आवाक किती आहे ते लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले 14 ला. मी तर मुंबईला पोचायच्या आत टीव्हीला बातमी झळकली की प्रफुल्ल पटेल साहेबांनी बाहेर येऊन सिल्वर ओकला सांगितलं की आमचा भाजपला बाहेरनं पाठिंबा दिला की नाही, भाजपला बाहेरनं पाठिंबा. आम्ही तिथं गेलो, म्हणलं हे कसं काय झालं. ही म्हणली आपली स्ट्रॅटेजी आहे. अति जायला म्हणलं ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी, मी केलं की गद्दारी, मी केलं की वाटोळ. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आहे म्हणल्यावर मी गप्प बसलो, कारण आपण रिस्पेक्ट देत होतो, आम्ही ऐकतच होतो, आपणही ऐकत होता. आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं सगळ्यांनी शपथविधीला जावा. वानखेडे स्टेडियम साहेबच प्रमुख होते, स्टेडियम शपथविधीला दिलं. मोदी साहेब आले होते, सगळ्यात शपथविधी झाला. आणि मग आम्हाला सांगितलं की आता तुम्ही असं करा, काही एक महिन्याने आपल्याला त्या सरकारमध्ये जायचंय. आणि त्याच्यावर देवेंद्रांनी विस्तार वाढ केला नाही. परंतु एक आमची रॅडिसनला अलिबागला मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की कायमचा भाजपने आमचा पाठिंबा गृहीत धरू नये, आमचा पाठिंबा आता संपलेला आहे. लगेच संध्याकाळी मातोश्रीला मिटिंग झाली आणि मातोश्री शिवसेना सरकारमध्ये गेली आणि पूर्ण बहुमत झालं. आणि 2014 ते 19 कसा कारभार झाला ते तुम्हाला माहिती आहे. तरी नंतर 2017 ला सुनील तटकरे प्रांताध्यक्ष, मी गेलोच नाही, म्हणलं नकोच आपल्याला जायला. त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं तुम्ही चौघं बसा, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि एक कोणतरी होतं. आणि पलीकडं चर्चा करायला देवेंद्रजी, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आणि चंद्रकांत दादा पाटील. वर्षावर मिटिंग, कुठले पालकमंत्री कुणाला, कुठलं मंत्रिपद कुणाला, कुठली खाती कुणाला, सगळं आता ठरलं. दिल्लीत गेल्यावर अमितभाई म्हणाले मी माझा मित्रपक्ष शिवसेनेला सोडणार नाही, तुम्ही या सरकारमध्ये तिघांचं सरकार करू. साहेब म्हणले शिवसेना तर मला अजिबात चालत नाही, लय जातीवादी पक्ष म्हणले, शिवसेना मला चालतच नाही. ते म्हणले ऐका राव, ते आपण सोडलं तर गोष्ट वेगळी. ते म्हणले नाही चालत. पुन्हा तिथं बारगळलं. आम्हाला म्हणले की शिवसेना आपल्याला चालत नाही, आपले फार वेगळे विचार आहेत, त्यांचे वेगळे विचार आहेत. झालं. त्याच्यानंतर 2017 गेलं. 2019 ला आम्हाला 5-6 लोकांना एका उद्योगपतीच्या घरी 5-6 मिटिंग झाल्या दिल्लीला. कधी कधी देवेंद्रकडनं पण ऐका, फडणवीसांच्याकडनं. तिथं सगळं ठरलं. देवेंद्रजी मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री, असं मंत्रिमंडळ, 43 पैकी इतकी खाती, इतकी मंत्री, इतकं काय सगळं. आणि नंतर मला अमितभाईंनी जरा बाजूला घेतलं. म्हणले अजय, पहिला अनुभव तुमच्याबद्दल राष्ट्रवादीचा फार मला काही चांगला नाही. 2-3दा म्हणले चर्चा एक होती, नंतर वेगळंच घडतं, त्याच्यामुळे तुला तुझ्या देखत ठरलं तसं वागावं लागेल ना. मला काय माहिती पुढे काय होणार आहे. म्हणलं साहेब आपला शब्द आहे, आपण शब्दाचा लय पक्का आहे, त्याच्यामध्ये काय फरक होणार नाही. कारण एवढं सगळं ठरल्यावर तिथं प्रफुल्ल पटेल, पवार साहेब, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, मी आणि तो उद्योगपती, मोठा उद्योगपती, नाव नाही सांगत. पण अशा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मुंबईला आम्ही आलो. म्हणले आता त्यांचं सोडायचंय, आपल्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार करायचं. अहो म्हणलं आपण तिथे इतके दिवस घालवले, आपली स्ट्रॅटेजी आहे. मग काय बोलणार काय मी. आम्ही तिथं जायचो, नेहरू सेंटरला बसायचो, चर्चा व्हायची. त्याच्यात एक दिवस काय झालं, रात्री 8 वाजता खडगे साहेबांचं खटका उडाला. खडगे साहेब काहीतरी बोलले, साहेब इतके चिडले
की ते त्या ठिकाणी बाहेर गेले आणि बाहेर गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की अजित आता प्रफुल्ल पटेलला मला बोलवलं आणि म्हणले अजित इकडे ये. त्याच्यामध्ये तू आणि प्रफुल्ल पटेलला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हे काही विधानसभा अध्यक्षाच्या बद्दल डिस्प्यूट झाला. काँग्रेस म्हणत होते आम्हाला पाहिजे कारण विरोधी तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घेताय, मुख्यमंत्रीपद उद्धवजी घेतायत, आम्हाला एकतरी महत्त्वाचं पद पाहिजे. आमची पण संख्या 44 आहे, तुमची 54 आहे, त्यांची 56 आहे. आणि तिथं थोडंसं खटकाखटकी उडाली आणि मला सांगितलं आता काय तुम्हाला करायचं ते करा, हे काय आपल्याबरोबर राहत नाहीत असं मला दिसतंय. मी म्हणलं चला आता जाऊया वर्षावर. मी आपलं वर्षावर गेलो. प्रफुल्लबाईंना म्हणलं आता ठरल्याप्रमाणे जाऊन करतो. तेवढ्यात जयंत पाटील बाहेर आले. म्हणले दादा कुठे चाललं? म्हणले चाललो वर्षावर. आता ते मागं असं असं ठरलेलं आहे. ते म्हणले जावा चर्चा करा पण दाराला फट ठेवा. म्हणले दार एकदम पॅक करू नका, फट ठेवा. बार म्हणलं फट ठेवतो. सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. गेलो आणि तिथनं मग दिल्लीला फोन झाले. राष्ट्रपती राजवट त्यांना आणायला लावली होती. सणसरकरांनो, राष्ट्रपती राजवट केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाल्याशिवाय येत नाही आणि मग बैठकीमध्ये शिफारस राष्ट्रपतींना केली जाते. राष्ट्रपती राज्यपालाला कळवतात आणि राष्ट्रपती राजवट येते. राष्ट्रपती राजवट होती. मी कधी तुमच्याशी खोटं बोलणार नाही. मी काय सांगतो, सगळे मला काही माझ्या भागात प्रचार चाललाय, अजितनं असं नको होतं करायला, अजितनं असं नको होतं करायला. अरे आता मीच म्हातारा व्हायची आलो, मी किती थांबू मला तर काही कळना, मला काही कळतच नाही. आणि मग त्याच्यामध्ये मी शेवटी ते सरकार पहाटे म्हणतात ही लोक मीडिया, पण सकाळी 8 वाजता शपथविधी घेतला होता. सगळं झाल्यावर पुन्हा काय सूत्र फिरली, पुन्हा माझ्याबरोबरच्या आमदारांना सगळ्यांना एकत्र केलं. आमदार मला फोन करायचे आणि सांगायचे की त्याच्यात कोण कोण आमदार होते. आता मी नावं सांगत नाही की दादा आम्ही इकडे जरी आलेलो असलो तर गुप्त मतदानात तुम्ही म्हणाल तो विधानसभेचा अध्यक्ष होईल, तुम्ही काय काळजी करू नका. म्हणलं तुमच्या जीवावरच मी आहे, काय काळजी करत नाही. पण तेव्हा सुप्रीम कोर्टात हे गेले काँग्रेस आणि त्यांनी गुप्त मतदान बंद करून उघड मतदानाचा निर्णय घेतला आणि त्यामुळं आम्हाला ते सरकार सोडावं लागलं. आणि नंतर पण मग मला सगळ्या आमदारांचा रेटा होता की दादाशिवाय पक्ष आणि आमदार सांभाळले जाणार नाहीत, म्हणजे आमदारांची कामं होणार नाही. पुन्हा मला उपमुख्यमंत्री केलं. नंतरही मला विरोधी पक्षनेते व्हायचं नव्हतं. मी जयंत पाटलांना करा म्हणून म्हणत होतो, पण सगळ्या आमदारांनी सांगितलं नाही आम्हाला दादाच पाहिजे. हे जे काही मला नंतर मिळत गेलं ते कामातनं मिळत गेलं. मी कामाचा माणूस आहे.